नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे, बॉम्बे हायकोर्टकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची. त्यासाठी तिथे जे पद जे असणार आहे मित्रांनो, लघुलेखन उच्च श्रेणीसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याला स्टेनोग्राफर हायर ग्रेड असंही आपण म्हणतो. त्या पदासाठी 15 पदांसाठी इथे वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे याच्यासाठी अप्लाय करायचं आणि ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे पदवीधर पाहिजे आहे. आणि शॉर्ट हँड मध्ये आपल्याला 100 शब्द प्रति मिनिट पाहिजे आहे. ओके, आणि इंग्रजी टायपिंग मध्ये 40 शब्द प्रति मिनिट आपली झालेली पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. नोकरी ठिकाण असणार आहे मुंबई बॉम्बे हायकोर्ट. ओके, आणि इथं तुम्हाला संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, हायकोर्ट ऑफ बॉम्बे कडून इथं वॅकन्सी आलेली आहे, प्रिन्सिपल सीट्स ॲट बॉम्बे. ओके, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन इन इन्व्हाइट्स अप्रेंटिस ऑफ द कॅन्डिडेटसाठी तर वॅकन्सी असणे प्युअरली फॉर इलेव्हिजेट क्रायटेरिया. ओके, ज्यांचं क्रायटेरिया वगैरे असेल ते तिथं अप्लाय करू शकता. अदर इथं दिलेलं आहे आपल्याला कंडक्शन्स वगैरे ऑन द डेट आपल्याला पब्लिकेशन्स टीज ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिकेशन झालेली आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की सिलेक्ट लिस्ट 12 कॅन्डिडेट्स म्हणजे 12 कॅन्डिडेटसाठी विद्यार्थ्यांसाठी तर वेटिंग लिस्ट इथं असणार आहे. 12 कॅन्डिडेट इथं असणार आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये 3 कॅन्डिडेट असणार आहे. म्हणजे 12 कॅन्डिडेटचं लगेच सिलेक्शन होणार आहे आणि 3 कॅन्डिडेट्स ते वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. ओके, याच्यामध्ये दिलेलं आपल्याला जी पोस्ट जी असणार आहे, द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर हायर ग्रेड त्याला लघुलेखन उच्च श्रेणी आपण असंही म्हणतो. इस्टॅब्लिशमेंट असणार आहे हायकोर्टसाठी तर वॅकन्सी असणार, बॉम्बेसाठी सीट असणार आहे. ओके, याच्यामध्ये बॉम्बेसाठी तर व्हॅलिडिटी फॉर द पिरियड असणार आहे 2 इयरसाठी आपल्याला याच्यामध्ये पोस्ट असणार आहे. ओके, 2 वर्षाच्या आता तिथं भरल्या जाणार आहे. बाकीच्या पोस्टिंग 12 पोस्ट आता भरल्या जाणार आहे, बाकीच्या 3 पोस्ट नंतरून भरल्या जाणार आहे. ओके, त्याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, टोटल वॅकन्सी दिलेली आहे, जी की आता भरल्या जाणाऱ्या पोस्ट आहे, 2 वर्षानंतर भरल्या जाणाऱ्या पोस्ट आहे. आणि त्याच्यानंतर या 12 पोस्ट अशा भरल्या जाणार आहे आणि 3 पोस्ट आपल्या ह्या नंतरून भरल्या जाणार आहे. ओके, मॅक्झिमम आपल्या सॅलरी पण दिलेली आहे, जे की तुम्हाला समजावून सांगतो. ओके, आता स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी वॅकन्सी असणार आहे, उच्च श्रेणीसाठी 7 पदं असणार आहे. हे जे लगेच भरली जाणारी पदं असणार आहे. ओके, हे लगेच भरली जाणार आहे 7 पदं. आणि जे पुढचे जे 5 पदं असणार आहे 12 पैकी हे नंतर 2 वर्षामध्ये भरण्यात येणार आहे. आणि हे 12 पदं 2 वर्षाच्या आत भरले जातील. ओके, 7 आता 2 वर्षानंतर बाकीचे 5. ओके, आणि उर्वरित जे 3 पदं असणार आहे यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. ओके, जेणेकरून कोणी इथून कॅन्सल झालं तर तुम्हाला याच्यात ऑपॉर्च्युनिटी भेटेल. ओके, S20 सॅलरी असणार नाही तर कोणी रिटायर वगैरे होत असेल त्यासाठी इथं राखीवमध्ये ठेवले वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार असणार आहे, प्लस आपल्याला अलाउन्स असणार आहे आणि आपल्याला फॅसिलिटी असणार आहे. ओके, सगळ्या काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, याच्यामध्ये कंडक्शन दिलेलं आहे, याच्यामध्ये एज लिमिट दिलेलं आहे आपल्याला कॅटेगरीनुसार असणार मिनिमम एज लिमिट आणि मॅक्झिमम एज लिमिट. आता ओपन कॅटेगरीमध्ये आपण असाल तर 21 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि आपण ST कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला इथं 21 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करायला भेटणार आहे. आणि तुम्ही कधी हायकोर्टमध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉयर असाल किंवा हायकोर्टमध्ये काम करत असाल तर तुम्हाला 21 ते नॉन ॲप्लिकेबल म्हणजे तुम्हाला वयाची कोणतीही अट नाही आहे. इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, जो की आपल्याला मस्ट असणार युनिव्हर्सिटी डिग्री कोणत्याही शाखेतील आपल्याला युनिव्हर्सिटी डिग्री असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. कॅन्डिडेट्स केली ऑलरेडी आपण वर्किंग वगैरे असाल कुठे लिस्ट नॉट लिस्ट फॉर 5 इयर. ओके, लोअर गेटमध्ये आपण कधी काम केलेलं असेल 5 वर्षापर्यंत तर हायकोर्टमध्ये तर आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये ॲडव्होकेट्स वगैरे इथं गव्हर्नमेंट्स वगैरे असाल यासाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये मस्ट दिलेले आहे त्यांनी तर पास पाहिजे आपण शॉर्ट हँड एक्झामिनेशन आपण पास झाली पाहिजे, जी स्पीडची दिलेली आहे 100 वर्ड पर मिनिटमध्ये झालेली असेल आपण तर आपण इथं अप्लाय करू शकतो. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर. ओके, त्यानंतर जे आपल्याला इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट लागणार 40 वर्ड पर मिनिट आपल्याकडे असेल गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन तर आपण याच्यामध्ये TBCचं तर आपण अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी तर 5 कॅम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स आपला झालेला असेल, जो की आपल्या इंग्लिशमध्ये झालेला आहे 40 शब्द प्रति मिनिटमध्ये बाय, तर आपल्याला याच्यामध्ये इथं चांगली पॉझिटिव्ह आहे. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे जे की इथं इंग्लिश टायपिंग वगैरे आपल्याला CCTBC कडून किंवा ITI कोर्स पण झालेला असेल चालेल. ओके, आता त्याच्यामध्ये ऑरमध्ये ऑप्शन दिलेलं आहे की जे की ज्या कॅन्डिडेट्सकडे आपल्याला कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणजे सिस्टम विंडोजमध्ये लिनक्समध्ये त्यानंतर ॲडिशन आपल्याकडे MS ऑफिस MS वर्ड आणि वर्ड स्टार 7 ओपन ऑफिस असे की आपण कोर्स वगैरे झालेले असेल त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, एक कोणताही आपल्याला इथं कोर्स झालेला पाहिजे जे की याच्यामध्ये दिलेला आहे गोवा आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये. आता याच्यामध्ये भरपूर असे कोर्स दिले पण MSIT आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत असते जास्त करून. ओके,
आता याच्यामध्ये दिलेली आहे सगळी माहिती कॅन्डिडेटसाठी. नो कॅन्डिडेट फॉर द इलेव्हिजल फॉर द अपॉइंटमेंट्स. ओके. आता इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये इंटू आपल्याला करेक्ट आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहे. कम्प्लिटेड याच्यामध्ये आपल्याला नॉट प्रोसेस बद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे क्रिमिनल आपल्याला जे कोर्ट्स वगैरे असतात क्रिमिनल वगैरे कंप्लेंटिंग पेंडिंग वगैरे आपल्याकडे असेल, आपल्याला कोणत्याही प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल झाला असेल तर आपण अप्लाय करू शकत नाही. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल, लोअर ग्रेडमध्ये आपण कुठं काम केलेलं असेल तर हायर ग्रेडमध्ये आपल्याला त्याची अपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला एकदम संधी भेटते. ओके. आता स्ट्रीम दिलेली एक्झामिनेशनची याच्यामध्ये कॅन्डिडेटला सांगण्यात आलेलं आहे जे की आपल्याला सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी मेरिट लिस्ट असणारे डिसाईड केलेले आहे त्यांनी की बेसिक परफॉर्मन्सनुसार शॉर्ट हँड टेस्ट आपली घेण्यात येणार आहे आणि टायपिंग टेस्ट आपली घेणार आहे. त्यानंतर विवा वाईस आपले घेण्यात येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये देण्यात येत आहे की शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट अँड 40 मार्काची असणार आहे. ओके. शॉर्ट हँड अँड टायपिंग टेस्ट 40 मार्काची घेण्यात येणार आहे आणि विवा जी असणार आहे 20 मार्कामध्ये घेण्यात येणार आहे. आता टायपिंग स्टेज आणि शॉर्ट हँड टायपिंग जे असणार आहे त्याच्यामध्ये विवा नंबर आपल्याला दिलेला आहे 24 प्लस आपल्याला 20 अँड 8 अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. ओके. पासिंग मार्क्स दिलेले आहे जे की आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग वगैरे मध्ये जे असणार आहे 24 मार्क असणार आहे. विवामध्ये आपल्याला 20 मार्क पाहिजे आहे. याच्या 20 पैकी 8 पाहिजे असे तर दिलेले 8 वगैरे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग ट्रान्समिशन आपल्याला आलं पाहिजे. टायपिंग टेस्ट झालेली पाहिजे. कॉम्प्युटर टेस्ट आपल्याला पासिंग शॉर्ट हँड आपली झालेली असेल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो टायपिंग टेस्ट वगैरे याच्यावरच. याच्यामध्ये आपल्याला जे पार्ट दिलेले आहे त्यांनी फॉलोइंग मध्ये आपल्याला पार्ट 1 जे दिलेलं आहे शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट जे की आपल्याला 40 मार्काचे असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे 500 वर्ड असणार आहे आपल्याला जे की आपल्याला जॉइंटिंग आपल्याला डाऊन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे ट्रान्सलेशन मध्ये. ओके. सेकंड आपल्याला जे पार्ट असणार आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की आपल्याला 400 वर्ड असणार आहे. 10 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे. ओके. याच्यामध्ये आणि थर्ड मध्ये आपल्याला जे असणार 20 मार्कासाठी आपला विवा घेतला जाणार आहे. विवामध्ये आपल्याला जे काही असणार आहे आपला टाइम टेबल दिला जाईल. विवासाठी रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस स्टेज असणार आहे. याच्यामध्ये ऑफिशियली वेबसाईटवरून आपल्याला कॅन्डिडेटसाठी डाउनलोड फॉर हॉल तिकीट्स वगैरे शॉर्ट हँडचे डेडिकेशन टेस्ट आपल्याला विवा आपलं घेण्यात येणार इंडिव्हिज्युअल प्रोफाईल वगैरे आपले बनवून वगैरे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे पेमेंट फीस बद्दल माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये पेमेंट फीस जे असणार 1,000 रुपये असणार एसबीआय बँकेकडून कलेक्शन केलं जाणार आहे. एसबीआय वरून आपण इथं पैसे आपल्याला पे करून टाकायचे आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फी करण्यासाठी. ओके. हायकोर्ट साठी. आता इंट्रोडक्शन दिलेलं आहे रिगार्डिंग फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी. ओके. इंट्रोडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये जर ऑनलाईन ऍप्लिकेशन बद्दल बघायला गेले ते ऍप्लिकेशन जे असणार आहे याच्यामध्ये प्रोग्रामर दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या कॅन्डिडेटसाठी ऍडव्हर्टाईज दिलेलं आहे जे की ऍडव्हर्टाईज इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज नंबर बिफोर फॉर द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ओके. आपल्याला याच्यामध्ये इंजुरीज वगैरे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला संपूर्ण फॉर्म सविस्तरपणे वाचून सविस्तरपणे क्रायटेरिया वगैरे भरत असेल तर आपण अप्लाय करायचं आहे. आता ऍप्लिकेशन इथं ऑनलाईन पद्धतीने असणार फक्त आणि फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरून bombay.haikourt.nic.in वरून. ओके. याच्या 11 AM पासून फॉर्म चालू झालेले 27/10/2025 पासून तर 10/11/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म इथं फिल करू शकता. ऍप्लिकेशन जे असणार आहे याच्यामध्ये अदर मोड लाईक पोस्ट फॉर द हँड डिलिव्हरी अँड कुरिअर नॉट ऍक्सेप्टेबल असणार आहे. ओके. ETC बिफोर फॉर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला फिलअप आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला फिल करायचं आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ अँड आपले सिग्नेचर आपल्या करायचं 40 KB मध्ये आपली ती साईज पाहिजे आहे. 1,000 रुपये आपल्याला चलन फीज असणार जे SBI मार्फत आपल्याला पे करायची आहे. त्यानंतर इथे गेल्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे देण्यात येत आहे. ओके. याच्यामध्ये आता संपूर्ण आपल्याला करेक्शन्स वगैरे याच्यामध्ये माहिती देण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला HSC ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी संधी याच्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये माहिती वगैरे याच्यात देण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्या कॅन्डिडेटसाठी तर दिलेलं आहे कम्प्लीट फॉर द LLB वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ग्रॅज्युएट एज्युकेशनल क्वालिफिकेशन वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके. अशा पद्धतीने इथं माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. छोटी मोठी माहिती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके. अशा पद्धतीची माहिती आपल्याला याच्यात बघण्यासाठी येत असते. ओके. 1 मिनिट आपण आता परत तिथं मागे रिव्हर्स जाऊया. त्यानंतर आता व्हेरिफिकेशन डिटेल वगैरे दिलेली आहे. LLB वगैरे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये काय सांगितलं आलेलं आहे सगळं तर ग्रॅज्युएशन प्रोग्रेशन डॉक्युमेंट्स वगैरे कॅन्डिडेट्सकडे पाहिजे मेन्शन दिलेलं आहे जे की आपल्याला जे असणार आहे लेटेस्ट आपल्याला लास्ट इयरची जी आपली 2 इयर मार्कशीट आपल्याला पाहिजे आहे.
जर आपलं LLB झालेली असेल, 5 वर्षाची कोर्स वगैरे केलेला असेल, 12वी नंतर 5 वर्ष असतात आणि जर आपण ग्रॅज्युएशनवर केलं तर 3 वर्षाचं असतं. त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे फर्स्ट इयर वगैरेसाठी. ओके. सम याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं असेल आपल्या लॉमध्ये ग्रॅज्युएशन वगैरे त्यांना इथं अपॉर्च्युनिटी असते का बघा, कारण की यांना कायदे कानूनचे चांगले कलम वगैरेची माहिती असल्यामुळे त्यांना इथं घेत असतं. क्रिमिनल पेंडिंग रेकॉर्ड वगैरे असेल तर तुम्हाला घेण्यात येणार नाही आपल्या कोणत्याही प्रकारचे केस असेल तर. ओके. आय मी ॲग्रीवर क्लिक करायचे, सबमिट करायचं, प्रिंटआउट ॲप्लिकेशन काढून घ्यायची आहे आणि चलन फीस पे करायचं आहे आणि त्याची पण प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. त्यानंतर ते व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट दिलेलं आहे, जे की कॅन्डिडेटला विवा वाईजसाठी तर आपल्याला आपल्याला अटेंडेड कॉपी, सेल्फ अटेस्टेड कॉपी आपल्याकडे पाहिजे आहे डॉक्युमेंटची. ओके. सर्टिफिकेशन अँड डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट. त्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ प्रूफसाठी आपल्याला 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेशन पण चालेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल ते पण चालून जाईल. मार्कशीट्स वगैरे आपल्याकडे असेल, पासिंग सर्टिफिकेशन असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन, SSC, HSC ग्रॅज्युएशन, लॉ ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जे पण आपल्याकडे मार्कशीट सगळे डॉक्युमेंट इथं लागणार आहे बोर्ड सर्टिफिकेट नुसार. ओके. सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला GCC TVCचं इंग्लिश टायपिंगसाठी 40 शब्द प्रति मिनिटचं आणि आपल्याला 100 शब्द पर मिनिटचं इथं शेड्यूल आपल्याला झालेलं आहे त्यांचं पण लागणार आहे, जे की कोणतं स्टेनोग्राफरसाठी आपल्याला. ओके. आणि त्या सर्टिफिकेशन वगैरे आपल्याकडे असेल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो, कारण सर्टिफिकेशन आपल्याला इथं अपलोड करावी लागतात. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी जे कॅन्डिडेट असणार याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट प्रिन्सिपल सीट असणारे बॉम्बेकडून इथं भरले जाणार आहे. आपल्याला मेथड्स वगैरे दिलेले आहे शॉर्टलिस्टेडसाठी. ओके. इंट्रोडक्शन अँड सर्टिफिकेट, इंट्रोडक्शन टू कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. अँड ॲप्लिकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे इनकम्प्लिटेड इनकरेक्टेड इन्फॉर्मेशन तुम्ही भरली की तुमचा बॉनीचं रिजेक्ट पण होऊ शकतो अशी इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला जेव्हा आपली एक्झामिनेशन असेल तेव्हा आपल्याला एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे विवा वाईला. GP, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे ID प्रूफ त्याची झेरॉक्स कॉपी आणि फोटोग्राफ्स आपल्याला घेऊन जायचं आहे. बेसिकली आपल्याला हे सगळे इथं लागणारे आपले डॉक्युमेंट्स वगैरे हे लक्षात द्यायचं आहे. त्यावरच आपल्या इथं सिलेक्शन होणार आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी वेटिंग लिस्ट वगैरे लागणार, जे की तुम्हाला मी त्याचं पण समजावून सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं आता छोटी मोठी अशी माहिती दिलेली आहे. इम्पॉर्टन्स ऑदर इथं इंट्रोडक्शन्स वगैरे दिलेले आहे. 2 वर्ष आपल्याला याच्यामध्ये जे असणार आहे प्रोबेशन पिरियड असणार आहे 2 वर्षाचा. ओके. अफसर आपलं सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियडमध्ये आपण याच्यात काम करणार. 2 वर्षामध्ये तुम्हाला सगळे कामकाज शिकवणार. कॅन्डिडेटला जे असणार वर्क जे टाइम असणार स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी, जो की आपल्याला ड्युटी दिलेली आहे, आपला टाइम दिलेला आहे 10:30 ते 5:30 पर्यंत काम करायचं आहे. हॉलिडेजला आपल्याला सुट्टी वगैरे असतात आणि सॅटर्डे संडेला पण आपल्याला सुट्टी वगैरे असते कोर्टाला. ओके. तुम्हाला माहितीच असेल. ओके. तर यामध्ये माहिती 16 ऑक्टोबर 2025 नोटिफिकेशन आलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली असेल. ज्यांचा एक्सपिरियन्स असेल स्टेनोग्राफर लोअर ग्रेडमध्ये 5 वर्षापर्यंत ते इथं अप्लाय करू शकता. 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी प्रेशर पण अप्लाय करू शकता. पण काय असतं त्याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्स लेवल असते. ओके. 10:30 ते 5:30 मध्ये इथं टाइम पण खूप 7 तासाचा ड्युटी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके. चांगली पॉझिटिव्ह आहे. कोणाला इथं पगार पण इन्स्टंटली सॅलरी आहे. फॉर्म आपले चालू झालेले आहे. ओके. जे की फॉर्मची डेट दिलेली तुम्हाला मी सांगितलेली होती. आता ती डेट चालू झालेली, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ओके. लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे, जे की दिनांक मी तुम्हाला सांगितलेली त्या दिनांकापर्यंत दिलेला आहे. 27/10/2025 ते 10/11/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. ओके. अशी इथं पोस्ट वगैरे दिलेली आहे. जर की तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppला डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्या नवीन जॉब फॉर घेऊन असतो. अशाच नवीन जॉब फॉर्चसाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.